चांदूर रेल्वे येथील कुर्हा रोडवरील MIDC परिसरात असलेल्या मीरा इंडस्ट्रीज या चना डाळ प्रक्रिया करणाऱ्या मोठ्या मिलमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। मध्यरात्री साधारण 2 वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत चना डाळ, चना, कुटार तसेच मिलमधील महागडी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मीरा इंडस्ट्रीज मध्ये दररोज 17 टन चण्यावर प्रक्रिया करून चना डाळ तयार केली जाते। जवळपास 2 ते 2.5 एकर परिसरात पसरलेल्या या इंडस्ट्रीज मध्ये 3 मजली इमारत असून त्यामुळे आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले। आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याची माहिती मिळत आहे। 22 डिसेंबर रोजी रात्री 10 पर्यंत मिलमध्ये चना डाळ प्रक्रिया सुरू होती। कामकाज संपल्यानंतर मिलमधील मजूर व मालक घरी निघून गेले होते। मात्र काही मजूर मिल परिसरातील निवासस्थानी झोपले होते। थंडीचे दिवस असल्यामुळे आणि रात्र असल्याने आग नेमकी केव्हा लागली याची कोणालाही चाहूल लागली नाही। मंगळवारी सकाळच्या सुमारास मिलमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर मालक पियुष गंगन व सचिन गंगन यांना याबाबत फोनद्वारे माहिती देण्यात आली। तात्काळ मिलचे शटर उघडताच आत आगीचे रौद्र रूप व भीषण तांडव दिसून आला। काही क्षणातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले। आगीची माहिती मिळताच चांदूर रेल्वे, धामणगाव, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा व अमरावती येथून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशामक गाड्यांनी चांदूर रेल्वे येथील पंपिंग स्टेशन मधून अंदाजे 30 ते 35 फेऱ्या मारत पाण्याचा मारा केला। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या मोहिमेत अग्निशामक विभागाचे प्रमुख अमोल भुजाडे, जितू करसे, पंकज इंगले, वाहन चालक अमोल कडू, फायरमन नीरज दुबे, मयूर घोडेस्वार यांच्यासह अमरावती, धामणगाव, नांदगाव, खंडेश्वर व तिवसा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। दरम्यान आगीची माहिती मिळताच शहरातील अनेक नागरिकांनी व परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशामक दलास मदत केली। नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।